Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of my today's lecture is the Maharashtra State Agricultural Marketing Board, that is MSAMB. महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड, ज्याला आपण मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ असं म्हणतो. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. This MSAMB was established on 23rd March 1984. म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे आहे याची स्थापना 23 मार्च 1984 रोजी झाली होती. आणि ही जी स्थापना झाली, इट वॉज इस्टॅब्लिश्ड अंडर सेक्शन 39A ऑफ द महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग into bracket Development and Regulation Act 1963, which is also called as MAPM Act. म्हणजे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग ॲक्ट जो आहे 1963चा MAPM ॲक्ट, या कायद्याच्या कलम 39A खाली 39A खाली हे जे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे याची स्थापना झाली. And working of MSAMB was started from 15th August 1986. आणि त्याचं जे कामकाज आहे हे कामकाज 15 ऑगस्ट 1986 पासून चालू झालं. आणि याचं जे हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टर पुणे येथे आहे. महाराष्ट्रामध्ये हेडक्वार्टर इज ॲट पुणे, महाराष्ट्र. Now MSAMB has done pioneering work in the field of agricultural marketing in the state and achieved success in various areas. म्हणजे हे जे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जे आहे याने या शेतीविषयक जो माल आहे त्याच्या मार्केटिंगसाठी, म्हणजे पणन म्हणजे त्याला विक्री साठी वगैरे जे काम आहेत ते अगदी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे पायोनियरिंग वर्क म्हणजेच काय की या ठिकाणी लीडिंग वर्क केलेलं आहे. की याच्या पूर्वी काय असायचं की ह्या कृषी मालाला बाजारपेठा मिळायच्या नाहीत. बट बिकॉज ऑफ द एफर्ट्स ऑफ MSAMB की बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला काय आलं की ते बाजारात आपल्याला म्हणजे APMC जे आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीच्या अंडर जी मार्केट्स चालतात त्या ठिकाणी याला बाजारपेठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आणि हे जे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडूनच ते केलं जातं. म्हणून आपण म्हणू शकतो की MSAMB हॅज डन पायोनियरिंग वर्क in the field of agricultural marketing in the state and achieved success in various areas. आणि मग मार्केटिंग संबंधातले जे काही बाकीचे जे काही एरियाज आहेत, बाकीचे क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये पण बरेचशा मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. फर्दर MSAMB is having an important role in developing and coordinating agricultural marketing system इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीविषयक मालाच्या बाजारपेठेसंबंधित जी काही यंत्रणा आहे, मार्केटिंग संदर्भात विक्री संबंधात जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही बाजारपेठा आहेत किंवा इतर यंत्रणा ज्या आहे विक्री संबंधातली, शेतीमालाच्या विक्री संबंधातली, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणं आणि त्याचा विकास करणं वेळोवेळी. तर हे जे काम आहे हे प्रामुख्यानं MSAMB मार्फत केलं जातं. MSAMB इज कमिटेड टुवर्ड्स स्मूथ अँड ऑर्डरली डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इन द स्टेट. म्हणजे आपल्याकडे हे जे शेतीविषयक मालाची बाजारपेठ आहे की म्हणजे विक्री आहे, पणन जे आहे, तर ह्या संदर्भात सुसूत्रता आणणं आणि सगळ्या गोष्टी अगदी स्मूथ व्यवस्थितपणे चालवण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहेत हे MSAMB कडून म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून केले जातात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टेक ऑल पॉलिसी डिसिजन्स. म्हणजे ह्याची जी पॉलिसी डिसिजन्स आहेत म्हणजे मुख्य निर्णय घेण्यासाठी हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचं एक बोर्ड आहे. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टेक्स ऑल पॉलिसी डिसिजन्स इन रिस्पेक्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज सच अदर इम्पॉर्टंट इश्यूज ऑफ द MSAMB. म्हणजे त्याच्या ज्या मुख्य ॲक्टिव्हिटीज आहेत, पॉलिसी डिसिजन्स आहेत आणि या संदर्भातले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत हे सगळे कुणाकडून घेतले जातात, तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे आहे त्यांचं संचालक मंडळ जे आहे त्या संचालक मंडळाकडून घेतले जातात.
पुढे त्याचं आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर संदर्भात बघूया की याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे याची रचना कशी आहे. ती बोर्ड ऑफ डायरेक्टर संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत ह्या सेक्शन 79 खाली आहेत. जो आपला MAPM ॲक्ट आहे म्हणजे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग ॲक्ट जो आहे 1963चा, त्या कायद्याच्या कलम 79 सेक्शन 79 खाली बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्या संदर्भातल्या तरतुदी प्रोव्हिजन स्ट्रक्चर काय असेल ते आहे. याच्यामध्ये लेट अस सी द कॉम्पोजिशन ऑर स्ट्रक्चर ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द MASA-MB. याच्यामध्ये नंबर 1ला येतात ऑनररी मिनिस्टर फॉर कोऑपरेशन अँड मार्केटिंग. म्हणजे आपल्याकडे सहकार आणि पणन विभागाचे जे काय मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री जे आहेत, म्हणजे ते कॅबिनेट मंत्री जे आहेत सहकार आणि पणन म्हणजे कोऑपरेशन अँड मार्केटिंग विभाग म्हणजे सहकार आणि पणन विभागाचे मंत्री जे आहेत हे या ठिकाणी एक्स ऑफिशिओ चेअरमन म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबतच ऑनररी मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर मार्केटिंग म्हणजे पणन विभागाचे जे काय मंत्री आहेत, ऑनररी मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री जे आहेत पणन विभागाचे मार्केटिंग विभागाचे ते असतात. ते एक्स ऑफिशिओ व्हाईस चेअरमन म्हणजे ते उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन म्हणून असतात, पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. त्याच्यानंतर कमिशनर फॉर कोऑपरेशन अँड रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे आपले सहकार खात्याचे जे काय आयुक्त आहेत म्हणजेच निबंधक जे आहेत ते पण या ठिकाणी एक्स ऑफिशिओ मेंबर सदस्य म्हणून काम करतात. त्याच्यानंतर कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर कमिशनर जे आहेत म्हणजे शेती आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी एक्स ऑफिशिओ मेंबर म्हणून काम करतात. नंतर चेअरमन महाराष्ट्र स्टेट मार्केट कमिटीज कोऑपरेटिव्ह फेडरेशन पुणे म्हणजे हे महाराष्ट्र स्टेट मार्केट कमिटीज ज्या आहेत महाराष्ट्रभर जे काय मार्केट कमिटीज म्हणजे APMC ज्या आहेत त्यांचं एक फेडरेशन आहे पुण्याला. तर त्या फेडरेशनचे जे चेअरमन आहेत हे चेअरमन पण या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतात. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲडवायझर टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर हिज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपले भारत सरकारचे पणनविषयक जे ॲडवायझर आहेत ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे शेतीचं पणन म्हणजे शेतीविषयक बाजारपेठ जे आहे विक्री व्यवसाय जो आहे त्याच्या संदर्भातले जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे ॲडवायझर आहेत किंवा त्यांचा प्रतिनिधी ते या ठिकाणी एक मेंबर म्हणून काम करतात. नंतर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ नाबार्ड म्हणजे आपली जी नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे नाबार्ड त्या नाबार्डचे एक प्रतिनिधी या ठिकाणी ह्या बोर्डवरती काम करतात संचालक मंडळावरती आणि टू बी नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट आणि ह्यांचं नॉमिनेशन स्टेट गव्हर्नमेंटकडून केलं जातं म्हणजे राज्य सरकारकडून केलं जातं. एक सदस्य म्हणून तेही असतात या बोर्डावरती. देअर आफ्टर मेंबर्स नॉट एक्सिडिंग 6 टू बी नॉमिनेटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम अमंग्स द चेअरमन ऑफ द मार्केट कमिटीज 1 ईच फ्रॉम द 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स. आता या ठिकाणी कसं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभाग देर आर 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स इन महाराष्ट्र म्हणजे म्हणजे आपल्याकडे 6 महसूल विभाग आहेत. त्या 6 महसूल विभागामध्ये ज्या काय आपल्याकडे APMCs आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज आर देअर अँड दे हॅव एव्हरी मार्केट कमिटी हॅज चेअरमन. तर याच्यापैकी हे नॉट एक्सिडिंग 6 म्हणजे प्रत्येक विभागातून रेव्हेन्यू डिव्हिजनमधून एक असा एक चेअरमन असे 6 मेंबर्स जे असतात हे मार्केट कमिटी APMCs आहेत त्याचे चेअरमन हे 6 म्हणजे प्रत्येक विभागातून एक असे 6 सदस्य ते APMC चेअरमन असतात. ते पण त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतात. देअर आफ्टर डायरेक्टर ऑफ मार्केटिंग महाराष्ट्र स्टेट पुणे म्हणजे आपल्याकडे जे संचालक आहेत पणन संचालक महाराष्ट्र राज्याचे डायरेक्टर ऑफ मार्केटिंग म्हणजे पणन संचालक महाराष्ट्र स्टेट ते पुण्याला त्यांचं ऑफिस आहे ते या ठिकाणी पदसिद्ध म्हणजे सदस्य म्हणून असतात. नंतर मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड आहे म्हणजे शेतीविषयक पणन मंडळ जे आहे आपलं त्याचे जे MD आहे त्या ठिकाणी MD असतात मॅनेजिंग डायरेक्टर ते या ठिकाणी मेंबर सेक्रेटरी म्हणून काम करतात. म्हणजे सेक्रेटरिएट वर्क जे आहे हे सगळं कोण बघतात मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड हे बघतात. आता दिस वॉज अबाउट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द MASA-MB. नाव लेट अस हॅव अ लुक ऑन ऑब्जेक्टिव्ज ऑफ MASA-MB म्हणजे त्याची उद्दिष्ट काय आहेत कोणत्या उद्देशाने हे MASA-MB जे आहे हे स्थापन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं जे ऑब्जेक्ट आहे कोऑर्डिनेशन इन वर्किंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज म्हणजे हे APMC जे आहेत हे APMCचं जे कामकाज आहे याच्यामध्ये कामकाजामध्ये समन्वय साधणं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी APMCs आहेत त्यांची बाजारपेठा मोठ्या बाजार आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे वाशीला मुंबईला आहे
जसं महाराष्ट्रभर ती APMCची मार्केट्स आहेत. तर त्या ज्या APMCच्या मार्केट्स आहेत त्यांच्या ज्या कमिट्याज आहेत त्या कमिटीजमध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणणं अँड डेव्हलपमेंट ऑफ मार्केट्स अँड मार्केट यार्ड्स ऑफ APMCज आणि APMCच्या अंडर जे काही मार्केट्स असतात किंवा मार्केट यार्ड्स असतात त्यांचा विकास घडवून आणणं जेणेकरून काय व्हावं की शेतीमालाला मोठ्या मोठ्या बाजारपेठा मिळायला पाहिजे. शेतीमालाला जवळची नजदीक अशी बाजारपेठ मिळाली पाहिजे. म्हणून त्यामुळं मार्केट यार्ड्स डेव्हलप करणं, मार्केट्स डेव्हलप करणं आणि या मार्केट कमिटीजमध्ये कोऑर्डिनेशन घडवून आणणं, दिस इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ MSAMB. सेकंड ऑब्जेक्टिव्ह, प्लॅनिंग ऑन स्टेट लेवल फॉर डेव्हलपमेंट ऑफ मार्केट्स फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. मीन्स फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस देअर हॅव टू बी मार्केट्स ॲट डिफरंट प्लेसेस नियर बाय टू द फार्मर्स. शेतकऱ्यांना जवळपास बाजारपेठा उपलब्ध असायला पाहिजेत. तर ह्या बाजारपेठा जवळपास उपलब्ध करून देण्यासाठी राज्य पातळीवरचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे नियोजन आहे विथ दॅट ऑब्जेक्ट हेही उद्दिष्ट आहे की MSAMBचं. देन पब्लिसिटी अँड प्रपोगंडा ऑफ मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ॲट रिझनेबल प्राइसेस थ्रू APMCज. म्हणजे थ्रू APMCज टू डू पब्लिसिटी प्रपोगंडा ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे शेतीविषयक जो माल आहे त्याची प्रसिद्धी करणं किंवा ह्या बाजारामध्ये ह्या मार्केट यार्डमध्ये अशा प्रकारचा माल विकला जातो अशा प्रकारचा आणि तो रिजनेबल रेटमध्ये मिळतो वगैरे अशा प्रकारे लोकांना म्हणजे त्या मार्केटपर्यंत आकर्षित करून घेण्यासाठी जे काही पब्लिसिटी प्रपोगंडा व्हायला पाहिजे टू डू दॅट पब्लिसिटी प्रपोगंडा दॅट इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ MSAMB. देन टू अरेंज फॉर वर्कशॉप्स कॉन्फरन्सेस एक्झिबिशन्स फॉर मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. म्हणजे टू अरेंज वर्कशॉप्स कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स फॉर मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे शेतीविषयक मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्या संदर्भातली वर्कशॉप्स अरेंज करणं, कॉन्फरन्सेस एक्झिबिशन्स वगैरे अरेंज करणं ह्याही उद्देशाने हे MSAMB काम करत असतं. नाव फर्दर लेट अस हॅव अ लुक नाऊ functions of MSAMB. Means there are various functions which MSAMB carries out regularly. Which are those functions? Let us have a look on the list of functions of MSAMB. आता ही जी functions आहेत they are given under section 39J of the MAPM Act. म्हणजे महाराष्ट्र ज्या कायद्याखाली स्थापन झालं महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग ॲक्ट जो आहे MAPM Act त्याच्या 39J खाली ह्याची फंक्शन्स सांगितलेली आहेत. What is the first function? To coordinate the functioning of the market committees including programs undertaken by such market committees for the development of markets and market areas. हे म्हणजे मार्केट कमिट्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या फंक्शनिंगमध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय घडवून आणणं त्यांच्या कामकाजामध्ये वगैरे. अँड इन्क्लूड प्रोग्राम्स अंडरटेकिंग बाय सच मार्केट कमिटीज म्हणजे वेगवेगळ्या मार्केट कमिटीज जे काही योजना आखतात त्याच्यानुसार जे काम करतात त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट वगैरे करणं, मार्केट्समध्ये डेव्हलपमेंट करणं, मार्केट एरियाजमध्ये डेव्हलपमेंट करणं, दिस इज फंक्शन मेन फंक्शन. देन टू अंडरटेक स्टेट लेवल प्लॅनिंग ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट्स म्हणजे ही शेतीविषयक बाजारपेठ मालाच्या बाजारपेठा ज्या आहेत त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी सगळीकडे बाजारपेठा उपलब्ध करण्यासाठी स्टेट लेवल प्लॅनिंग करणं दॅट इज ऑल्सो फंक्शन ऑफ MSAMB. फर्दर टू मेंटेन अँड ॲडमिनिस्टर द ॲग्रिकल्चर मार्केटिंग डेव्हलपमेंट फंड. या ठिकाणी खर्च तर येतो, एक्सपेन्सेस इज देअर अँड टू इन्कर द एक्सपेन्सेस धिस बोर्ड MSAMB हॅज टू अरेंज फॉर द फंड. दॅट फंड इज कॉल्ड ॲज द ॲग्रिकल्चरल मार्केटिंग डेव्हलपमेंट फंड. नाव टू मेंटेन अँड ॲडमिनिस्टर द ॲग्रिकल्चर मार्केटिंग डेव्हलपमेंट फंड म्हणजे तो फंड जमा करणं आणि तो ॲडमिनिस्ट्रेट करण्याचा वापर करणं वगैरे हे काम ह्या MSAMBचं आहे फंक्शन आहे. देन टू गिव्ह ॲडवाईस टू मार्केट कमिटीज इन जनरल or any market committee in particular with a view to ensuring improvement in the functioning thereof. म्हणजे एखाद्या if some market committee requires any guidance etc. in general or in particular ठीक आहे for the improvement of functioning means in general or in particular to give guidance to give advice to them म्हणजे त्यांना काही सर्वसाधारण बाबतीमध्ये किंवा काही विशेष बाबतीमध्ये अशा मार्केट कमिटीज आहेत त्या लोकांना गायडन्स देणं ॲडवाईस देणं दॅट इज ऑल्सो फंक्शन ऑफ द MSAMB. Then to supervise and guide the market committees in the preparation of plans and estimates of construction programs undertaken by them. Now these market committees they carry out construction activities of buildings for their markets etc.
मग अशा वेळेला मार्केट कमिटीचं जे प्लॅन बनवतात, इस्टिमेट्स बनवतात, कन्स्ट्रक्शनसाठी प्रोग्राम्स अंडरटेक करतात टू सुपरवाईज अँड गाईड देम दॅट दिस इज ऑल्सो फंक्शन. म्हणजे त्याला सुपरवाईज करणं, त्याला मार्गदर्शन करणं हेही फंक्शन आहे MSAMBचं. फर्दर टू मेक नेसेसरी अरेंजमेंट्स फॉर प्रपोगंडा अँड पब्लिसिटी ऑन मॅटर्स रिलेटिंग टू मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. म्हणजे शेतीविषयक मालाला जास्तीत जास्त बाजारपेठ मिळण्यासाठी जे काय पब्लिसिटी प्रपोगंडा इज रिक्वायर्ड हे सगळं या MSAMBकडून केलं जातं. सगळीकडे मोठमोठे होर्डिंग्ज लावून वगैरे सगळीकडे केलं जातं. देन टू ग्रँट सबव्हेन्शन्स ऑर लोन्स टू मार्केट कमिटीज फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट ऑन सच टर्म्स अँड कंडिशन्स ॲज इट मे डिटरमाइंड. म्हणजे या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. टू ग्रँट सबव्हेन्शन ऑर लोन्स टू मार्केट कमिटीज. सपोज मार्केट कमिटीज रिक्वायर्स लोन, मार्केट कमिटीजना जर काही कर्ज वगैरे पाहिजे असेल किंवा त्यांना काही सबसिडी हेल्प, फायनान्शियल हेल्प पाहिजे असेल, दॅट इज ऑल्सो मेड अवेलेबल बाय द MSAMB त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी. देन टू अरेंज ऑर ऑर्गनाईज सेमिनार्स, मी सेमिनार्स अरेंज करणं, ऑर्गनाईज करणं, वर्कशॉप्स, एक्झिबिशन्स ऑन सब्जेक्ट रिलेटिंग टू ॲग्रिकल्चर मार्केटिंग. म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग या विषयावरती सेमिनार्स, वर्कशॉप्स, एक्झिबिशन्स वगैरे अरेंज करणं. अँड गिविंग ट्रेनिंग टू मेंबर्स अँड एम्प्लॉईज ऑफ मार्केट कमिटीज. या मार्केटिंग कमिटी ज्या आहेत त्या ठिकाणी जे मेंबर्स त्यांचे आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांना ह्याच्या संदर्भात ट्रेनिंग देणं, ह्याची पण अरेंजमेंट ही MSAMBकडून केली जाते. देन टू डू सच अदर थिंग्स ॲज मे बी ऑफ जनरल इंटरेस्ट रिलेटिंग टू मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. कसं आहे की म्हणजे APMC ज्या आहेत त्या APMCच्या जनरल इंटरेस्टसाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे काही बाकी कुठलीही कामं करायला लागत असतील, त्यांना हेल्प वगैरे करायला लागत, ॲडवाईस द्यायला लागत असेल, तोही केला जातो MSAMBकडून. देन टू कॅरी आउट एनी अदर फंक्शन स्पेसिफिकली इंट्रुस्टेड इट बाय द MAPM ॲक्ट. समजा MAPM ॲक्टमध्ये काही स्पेशल प्रोव्हिजन्स केल्या गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने, अँड स्पेशल फंक्शन्स आर गिवन टू द MSAMB. दोज फंक्शन्स आर ऑल्सो कॅरीड आउट बाय द MSAMB फ्रॉम टाईम टू टाईम. Then to carry out such other functions of like nature as may be entrusted to it by the state government. समजा स्टेट गव्हर्नमेंटने यांच्याकडे काही खास कामकाज दिलं तर ते कामकाज वगैरे स्टेट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे ते वेळोवेळी करणं हे MSAMBचं काम आहे. नाउ लेट अस हॅव अ लुक ऑन सेकंडरी फंक्शन्स ऑफ द MSAMB. सेकंडरी फंक्शनमध्ये आपण असं म्हणू शकतो की टू एंटर इन टू ॲग्रीमेंट्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत फॉर डेव्हलपमेंट आणि फॉर अचिव्हमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द MSAMB इफ द ॲग्रीमेंट्स आर रिक्वायर्ड टू बी एंटर्ड इन टू. म्हणजे हे करार वगैरे काय करायचे असतील तर ते करार करणं, ॲग्रीमेंट्स करणं. देन अपॉइंटमेंट ऑफ स्टाफ अँड लुकिंग आफ्टर देअर इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे जे काही MSAMBसाठी जो स्टाफ आहे तो नेमणं आणि त्यांचे काही इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्यांच्या संदर्भातलं जे काय प्रशासकीय कामं आहेत तेही करणं. देन टू ॲक्वायर नेसेसरी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस फॉर अचिव्हमेंट ऑफ इट्स ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे ह्याची जे काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समजा काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे शेतीविषयक माल जर ॲक्वायर करायला लागत असेल बाजारपेठामध्ये पुरवण्यासाठी वगैरे तो ॲक्वायर करणं पण MSAMBचं सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आहे. देन सुपरविजन अँड कंट्रोल ओव्हर वर्किंग ऑफ APMCज. म्हणजे ह्या वेगवेगळ्या APMCज आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज आहेत, त्यांच्या कामावरती सुपरविज करणं त्यांना किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे काम आहे. देन टू सँक्शन लोन्स टू APMCज ऑन देअर जेन्युअन प्रपोजल्स. म्हणजे APMCजकडून जी काय लोनसाठी प्रपोजल येतात वगैरे ती प्रपोजल सँक्शन करून त्यांना लोन देणं. देन टू मेक एफर्ट्स फॉर एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इन्स्पायर द APMCज फॉर एक्सपोर्ट ऑफ बेटर क्वालिटी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. म्हणजे आपल्या शेतीविषयक मालाच्या निर्याती संबंधातले सगळे प्रयत्न करणं, त्या संदर्भात APMCना एनकरेज करणं, एक्सपोर्ट करण्यासाठी चांगल्या प्रतीचा आपला जो शेतीमाल आहे तो बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना इन्स्पायर करणं, म्हणजे त्यांना प्रोत्साहित करणं वगैरे हे सगळे एफर्ट्स जे आहेत हे MSAMBकडून केले जातात. देन कोऑर्डिनेशन इन वर्किंग ऑफ APMC. ज्या APMC ठिकाणी ज्या काम करतात महाराष्ट्रभर त्यांच्या कामकाजामध्ये एक समन्वय साधणं, समन्वय घडवून आणणं. देन पब्लिसिटी अबाउट द रिसर्च वर्क इन ॲग्रिकल्चर फील्ड. म्हणजे शेतीविषयक क्षेत्रामध्ये जे काय संशोधनपर जे काम करायला पाहिजे त्या संदर्भातले जे काय पब्लिसिटी म्हणजे काही आपल्याला प्रकाशनं वगैरे करायला पाहिजेत तर तेही करणं, पब्लिसिटी अबाउट द रिसर्च काय झाले असतील चांगले तर ते त्याचं प्रकाशन करणं वगैरे. देन टू मेक एफर्ट्स ऑफ एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इन्स्पायर APMCज फॉर एक्सपोर्ट ऑफ बेटर क्वालिटी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. ते झालंच. देन टू अप्रूव्ह बजेट्स
अँड इस्टिमेट्स ऑफ APMCs म्हणजे APMC ज्या आहेत ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज, त्यांचे बजेट अप्रूव्ह करणं, त्यांचे इस्टिमेट्स वगैरे त्यांनी जे वर्कआउट केले असतात ते अप्रूव्ह करणं. देन टू एनकरेज ग्रेडिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस टू फेच बेटर रिटर्न्स म्हणजे APMCजमध्ये ह्या ज्या बाजारपेठ आहेत APMCच्या, त्याच्यामध्ये जो काही शेतीमाल येतो तो असा ग्रॉस येतो म्हणजे मिक्स स्वरूपात येतो, त्याचं ग्रेडिंग करणं, ग्रेडिंग करून वेगवेगळ्या त्याचे असे भाग करणं आणि त्याला चांगली किंमत येईल अशा प्रकारे ते वेगवेगळ्या भागात असं विभागणी करणं, त्या मालाची वेगवेगळ्या ग्रेडनुसार त्याची विभागणी करणं, हे ह्याच्यासाठी मार्गदर्शन केलं जातं MSAMBकडून. देन कलेक्शन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्टेट मार्केट फंड ऑफ द बोर्ड म्हणजे हा स्टेट लेवल मार्केट फंड जो आहे हा MSAMBकडून जो क्रिएट केला जातो आणि मेंटेन केला जातो, तर त्याच्यासाठी लागणारा पैसा कलेक्ट करणं अँड ॲडमिनिस्ट्रेट करणं, मग त्याच्या विनियोग करणं, नियंत्रण ठेवणं वगैरे हे सगळे कामं सेकंडरी फंक्शन्समध्ये MSAMBच्या येतात. नाउ लेट अस हॅव अ लुक ऑन पॉवर्स ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ MSAMB. MSAMB जे आहे त्याचे पॉवर्स काय आहेत बघूया बोर्डाचे त्यांच्या. तर पहिली पॉवर जी आहे टू फ्रेम रूल्स फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द बोर्ड. बोर्डाचं जे कामकाज आहे हे कामकाज ॲडमिनिस्ट्रेशन चालावं, व्यवस्थित कामकाज चालावं, प्रशासन वगैरे व्यवस्थित चालावं म्हणून त्या ठिकाणी नियम बनवणं, रूल्स बनवणं हे काम आहे MSAMBचं. देन टू कन्व्हेन मीटिंग ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द बोर्ड अँड राईट प्रोसिडिंग ऑफ द मीटिंग म्हणजे हे जे बोर्ड आहे बोर्डाच्या टाईम टू टाईम मीटिंग बोलवणं, मीटिंग कन्व्हेन करणं आणि त्याचे प्रोसिडिंग्ज मिनिट्स वगैरे लिहिणं. देन टू मॅनेज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द बोर्ड बोर्डाच्या मालकीची ज्या काय मालमत्ता आहे त्यांचं व्यवस्थापन करणं, दॅट इज मॅनेजमेंट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द बोर्ड. देन टू प्रिपेअर सर्व्हिस रूल्स फॉर ऑफिसर्स अँड द स्टाफ ऑफ द बोर्ड म्हणजे हे बोर्डाचे जे काय ऑफिसर्स किंवा स्टाफ आहेत त्यांच्यासाठी जे काय सर्व्हिस रूल्स म्हणजे सेवा नियमावली जी काय बनवायला पाहिजे, टू प्रिपेअर सर्व्हिस रूल्स फॉर ऑफिसर्स अँड स्टाफ ऑफ द बोर्ड हेही काम आहे, हे म्हणजे पॉवर्समध्ये येतं. देन टू मेंटेन अकाउंट ऑफ द बोर्ड अँड कीप बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेअर फायनल स्टेटमेंट्स म्हणजे अकाउंट्स मेंटेन करणं ह्यांच्या अधिकाराखाली येतं. त्याच्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करून फायनल स्टेटमेंट्स जे आहेत तुमची बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे काय आहे ते मेंटेन करणं हे सगळं हे बोर्डाच्या अधिकाराखाली येतं. दीज आर पॉवर्स ऑफ द बोर्ड. नाउ वी हॅव सीन दिस MSAMB जो आहे आपल्याला आपण महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ जे आहे या ठिकाणी आपण जे बघितलेलं आहे दॅट इज द महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड MSAMB संदर्भात आजचं आपलं लेक्चर होतं. आवर लेक्चर एंड्स हिअर. थँक्यू व्हेरी मच.